नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांचा 1017वा भाग. आपल्याला या रचना पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली मराठीतली कविता नसून एक छोटीशी हिंदीमधली आहे. पैसे का नुकसान होने के बाद पछताने में जो समय गंवाता है वो समय फिर से पैसे कमाने का समय कम कर देता है. दुसरी जी रचना आहे ती पुन्हा ब्रह्मसूत्रामधल्या 52व्या भागात. आता पुढचं 13वं आणि एकूणातलं 293वं सूत्र बघू. प्राण हा सूक्ष्म असतो आणि दिसत पण नाही. तो सबंध शरीरात असतो आणि बाहेरही सगळीकडे असतो. आता पुढचं 14वं आणि एकूणातलं 294वं सूत्र बघू. आता प्राण स्वतःच सगळं करतात का आणखी कशाच्या नियंत्रणाखाली सगळं करतात असा प्रश्न आहे. एक मत असं की प्राणांकडेच ऊर्जा असते आणि तेच शरीराच्या सर्व भागांच्याकडून सगळं करून घेतात. का ते अग्नी वगैरेंच्या नियंत्रणाखाली असतात. असं म्हटलं आहे की अग्नी तोंडात येतो आणि मग त्याची वाचा बनते. असंच 5ही महाभूतांच्या बद्दल म्हणता येईल. आता पुढचं 15वं आणि एकूणातलं 295वं सूत्र बघू. ज्या शरीराचे जे भाग असतात ते त्या शरीराशी जोडलेले असतात आणि शरीर हे त्याच्या प्राणाशी जोडलेलं असतं आणि प्राणाचा संबंध आत्म्याशी असतो. आता पुढचं 16वं आणि एकूणातलं 296वं सूत्र बघू. आत्माच असा असतो की जो प्रत्येक जिवंत प्राण्यात असतो. मृत्यूच्या वेळी आत्मा शरीर सोडून जातो, तसाच प्राणही जातो. अग्नी वगैरे तिथेच राहतात पण प्राण आत्म्याबरोबर निघून जातो. आता पुढचं 17वं आणि एकूणातलं 297वं सूत्र बघू. मुख्य प्राण सोडून इतर 11 प्राण आहेत म्हणतात, पण ते मुख्य प्राणाचेच भाग असतात की ते वेगवेगळे असतात. एक मत असं की ते मुख्य प्राणाचेच अनेक पैलू असतात. एका ठिकाणी म्हटलं आहे की अन्य मुख्य प्राणाचेच पैलू असतात. काही लोकांच्या मते ते वेगळे असतात कारण त्यांची कामं वेगळी असतात. पण ते वेगळे का असतात? आता पुढचं 18वं आणि एकूणातलं 298वं सूत्र बघू. शरीराचे भाग हे प्राणाहून वेगळे असतात कारण त्यांचं सगळंच वेगळं आहे. झोपेत शरीराचे भाग झोपतात तर प्राण जागाच असतो. प्राण मृत्यूने देखील संपत नाही. काही जण म्हणतात की ऊर्जाच प्राण बनलेली असते, पण हे पटत नाही कारण त्यांच्यात खूपच फरक असतो. आता पुढचं 20वं आणि एकूणातलं 299वं सूत्र बघू. अग्नी, पाणी आणि अन्न म्हणजे पृथ्वी हे तीनही ब्रह्मानेच बनवलेले आहेत, पण मग त्यांच्या कमी जास्त प्रमाणातल्या मिश्रणाने सगळं काही बनतं. मग प्रश्न उपस्थित केला जातो की हे आत्म्याने केलं का ब्रह्माने केलं? ब्रह्मा ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे त्याला हे तीनही देतो आणि त्यांनी त्याचा वापर योग्य प्रकारे करायचा असतो. हा अंदाज त्याला राजासारखं त्याच्या हेरांकडून येतो. वेगळ्या प्रमाणात एकत्र केलं की वेगवेगळे पदार्थ बनतात, पण त्यांना वेगळी नावं दिली जातात आणि त्यांना वेगळे आकार देखील मिळतात. त्यातला आत्मा करतो, पण आत्मा पण ब्रह्मच तर असतो. आता पुढचं 21वं आणि एकूणातलं 300वं सूत्र बघूया. माणसाने पृथ्वीपासून बनलेलं अन्न खाल्लं की त्याचं मांस बनतं. काही अन्नाची विष्ठा बनते, काहींचं मांस बनतं आणि काहीचं मन बनतं. पाणी आणि अग्नीपासून पण असंच रक्त आणि मूत्र बनतं आणि अग्नीपासूनच हाडं, शरीराचे काही भाग आणि वाचा पण बनते. याबद्दल पुढचं 22वं आणि एकूणातलं 301वं सूत्र आता बघूया. पाणी, अग्नी आणि पृथ्वी यांच्यापैकी प्रत्येक भागात सगळेच असतात, पण कमी जास्त प्रमाणात असतात.
म्हणून त्यांच्या रचनेत खूप फरक असतो. त्यांची कामं पण खूप वेगळी वेगळी असतात.